नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं पोलीस सागरला पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले असतात आणि त्यामुळे खरंच सर्वांनाच धक्का बसलेला असतो. तर स्वाती ही खूप घाबरून गेलेली असते आणि स्वाती मनाशीच म्हणू लागते, आज जे काही झालं आहे ते फक्त माझ्यामुळे झालं. माझ्यामुळे भाईला पोलीस घेऊन गेलेत. हे सगळं काही कार्तिकमुळे झालं आहे. पण कार्तिकने असं का केलं असेल? यावेळी कार्तिक खरंच तुम्ही चुकला आहात. माझ्या भाईला तुम्ही शिक्षा का केली कार्तिक? तुम्ही खरंच खूप मोठी चूक केली कार्तिक. स्वाती घाबरून गेलेली असते. तर इंद्राताई रडतच बापूंना म्हणू लागतात, अहो सागरचे पप्पा, अहो कोणाला तरी फोन करा ना, माझ्या सागरला सोडवा. माझ्या सागरने काहीच केलं नाही. बापू म्हणतात, हो इंद्रा, मला माहीत आहे सागरने काही केलं नाही, म्हणूनच तर मी काय करता येईल का यासाठी प्रयत्न करत आहे ना. तर मिहीरही प्रयत्न करत असतो. तर मुक्ता म्हणू लागते, मिहीर अरे काय करता येईल, मी वकील साहेबांशी बोलून घेऊ का? मिहीर म्हणतो, हो वहिनी, तोपर्यंत तू वकील साहेबांशी बोलून घे, मी कमिशनर साहेबांना कॉन्टॅक्ट होत आहे का पाहत आहे. तर मिहीरा कमिशनर साहेबांशी कॉन्टॅक्ट होतो का प्रयत्न करत असतो. तर मुक्ताही वकिलांना फोन करते. तर वकील साहेब म्हणतात, बोला ना मुक्ता मॅडम. तर मुक्ताही वकिलांना बोलू लागते, वकील साहेब, आज इन्कम टॅक्सचे अधिकारी आपल्या घरी आले होते. त्यांनी संपूर्ण घराची झडती घेतली आणि त्यामध्ये त्यांना एक बॅग सापडली, ज्यामध्ये पैसे, सोनं, सगळं बरंच काही मिळालं आहे. हे ऐकतात वकील साहेबांनाही धक्का बसतो. ते म्हणतात, अरे बापरे, मग सर कुठे आहेत? मुक्ता म्हणते, मी तेच सांगण्यासाठी तुम्हाला कॉल केला आहे की सागरला पोलिसांनी अरेस्ट केलं आहे, पण बॅग कोणाची आहे हेच कळत नाही. सगळं काही संशयास्पद वाटत आहे, कारण या घरात आम्ही सगळ्यांनीच विचार केला तर बॅग कोणाचीच नाही आहे. तर हे सगळं काही वकील साहेबांच्या लक्षात येतं. वकील साहेब म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, मी लवकरात लवकर त्यांना सोडवून घरी घेऊन येईल. हे ऐकताच मुक्ता म्हणते, मला काहीच माहीत नाही, मला फक्त सागर घरी हवे आहेत. वकील साहेब म्हणतात, हो तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ, मी माझे प्रयत्न करत आहे आणि तुम्ही घाबरूही नका. तर मुक्ता म्हणते, ठीक आहे, पण प्लीज तुम्ही काहीही करा आणि सागरला सोडवा. वकील साहेब म्हणतात, ठीक आहे, मी माझे प्रयत्न चालू ठेवत आहे. तर त्यानंतर इंद्राताई विचारतात, काय म्हणालेत वकील साहेब? मुक्ता म्हणते, मी सगळं काही वकील साहेबांना सांगितलं आहे, ते सागरला सोडवण्यासाठी प्रयत्नच करत आहेत. मात्र सई खूप घाबरून गेलेली असते. ते मुक्ताला विचारलं, ते मुक्ताई, माझ्या पप्पांना का घेऊन गेलेत पोलीस? माझ्या पप्पांनी काही चुकीचं केलं आहे का? सई खूप रडत असते. मुक्ता म्हणते, नाही बाळा, अगं तुझ्या पप्पांनी काही चुकीचं केलं नाही आणि तुझ्या पप्पाला काही होणार नाही, ते लवकरात लवकर घरी येतील. सई बोलते की माझे पप्पा येतील ना गं मुक्ताई घरी? मुक्ता म्हणते, हो तू काळजी करू नकोस, तुझे पप्पा लवकरच घरी येतील, कारण त्यांनी काहीच केलं नाही. असं म्हणत मुक्ताई सईला सावरत असते. तर मुक्ताही बापूंना विचारलं, ते बापू, हे नक्की काय आहे? ही बॅग कुठून आली आहे आणि आपल्या घरामध्ये कोणी बाहेरचं आलं होतं का? बापू म्हणतात, तेच ना, आपल्या घरामध्ये बाहेरचं कोणीच आलं नव्हतं, फक्त ते चौकशी करणारे आले होते तेवढेच, पण ही बॅग कुठून आली तेही कळत नाही. तर मुक्ता म्हणते, हो ना, मग बाहेरून जर कोणी आलंच नाही तर ही बॅग आली तरी कुठून? कारण आपल्या स्टोर रूममध्ये तर ही बॅग सापडली आहे. नक्की काय घडलं असेल? स्वाती मात्र खूप घाबरून गेलेली असते आणि स्वातीचं कुठेच लक्ष नसतं आणि नकळतपणे स्वातीच्या हातून मोबाईल खाली पडतो. तर बापू हे स्वातीला विचारतात, स्वाती काय झालंय? तुझं लक्ष कुठे आहे? तू एवढी घाबरली का आहेस? स्वाती म्हणते, काही नाही बापू, भाईला अशी अरेस्ट झाली ना, त्यामुळे जरा घाबरून गेली आहे. स्वातीचा चेहरा मात्र खूप घाबरून गेलेला असतो आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. तर मुक्ताही स्वातीकडे पाहू लागते. मात्र मुक्ताही सागरच्या गडबडीमध्ये असल्यामुळे तिलाही काही सुचत नसतं. तर बापूंच्या बोलण्यानंतर स्वाती आपला पडलेला मोबाईल उचलते. तर मुक्ताही म्हणू लागते, नाही, हे जे कोणी केलं ते माहीत नाही, पण ज्याने कोणी केली ती सगळ्यात मोठी चूक केली आहे, आता त्याला सोडायचं नाही. तर स्वातीही घाबरतच म्हणू लागते, का कार्तिक, तुम्ही असं का केलं? माझ्या भाईची काही चूक नसताना त्याला पोलीस घेऊन गेलेत. पण नाही, आता मी तुमचं नावही घेऊ शकत नाही, नाहीतर ही मुक्ता मला आणि तुम्हाला जिवंत सोडणार नाही, आपला जीवच घेईल. आई एकविरे, आता मी काय करू? असं म्हणत स्वातीही कार्तिकला भेटायला येते आणि कार्तिकला म्हणू लागते, कार्तिक, तुम्ही माझ्याजवळची बॅग दिली होती ती सगळी अनलिगल होती, हे तुम्ही मला का नाही सांगितलं? अहो, आपला प्रॉब्लेम मुक्ता होती ना, मग तुम्ही माझ्या भाईला का अडकवलं? कार्तिक, त्या बॅगमध्ये काय होतं हे तुम्हाला माहीत होतं ना, मग तुम्ही माझ्याजवळ बॅग दिली तेव्हा मला तुम्ही का नाही सांगितलं की त्यामध्ये काय काय होतं ते? तर कार्तिका स्वातीला म्हणू लागतो, स्वाती प्लीज मला समजून घे, मला जसं सांगितलं तसं मी केलं. तर स्वाती म्हणू लागते, जसं सांगितलं तसं केलं म्हणजे तुम्हाला नक्की कोणी सांगितलं? बोला कार्तिक. मात्र कार्तिक काहीच बोलत नाही आणि नंतर बोलू लागतो की हे सगळं काही हर्षवर्धनने सांगितलं होतं. तर स्वाती घाबरतच म्हणते, वा, म्हणजे पुन्हा एकदा भावाला बर्बाद करण्यासाठी तुम्ही हर्षवर्धनची साथ दिलीत तर? अहो, त्याच्यामुळे आजपर्यंत आम्ही खूप काही सहन केलं आहे आणि तुम्ही पुन्हा एकदा तेच केलं. कार्तिक, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं की त्यांच्यापासून लांब राहा, पण नाही तुम्ही ऐकलात. अहो, त्या माणसाने खरंच खूप आम्हाला त्रास दिला आहे. तर कार्तिक म्हणतो, मला माहीत नव्हतं त्यामध्ये काय होतं, त्यांनी मला एवढंच सांगितलं की ही बॅग सेफमध्ये ठेव आणि म्हणूनच मी तुझ्याकडे दिली होती, मला माहीत असतं तर मी असं केलं असतं का? तर स्वाती ही कार्तिकला म्हणते, तुमच्या मूर्खपणामुळे माझा भाऊ आज जेलमध्ये आहे.
तर कार्तिक म्हणतो पण प्लीज माझं नाव घेऊ नकोस. अगं तुझा भाऊ पैसेवाला आहे, त्याने पैसे दाबले की तो सुटू शकतो, पण माझं काय? मी जर एकदा जेलमध्ये गेलो तर मला कोण सोडवणार? तर स्वतःही रागातच मध्ये हर्षवर्धन, तो आहे की तुम्हाला सोडवायला? अहो तुम्हाला 1000 वेळा सांगितलं त्यांच्यापासून दूर राहा. माझ्या भावाचं आयुष्य त्या लोकांनी उद्ध्वस्त केलं आहे. तर कार्तिका मुद्दामून नाटक करत म्हणू लागतो, प्लीज स्वाती माझं नाव कोणासमोरही घेऊ नकोस, कारण आपल्या सुखी संसारासाठी. अगं आपल्याला सुखाने संसार करायचा आहे ना, प्लीज तू असं नको करूस, प्लीज यावेळी मला माफ कर. मात्र स्वाती काही न बोलता तिथून निघून जाते. कार्तिका मुद्दामून स्वातीला आवाज देत थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र स्वाती काही थांबत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्त ही वकील साहेबांना भेटायला आलेली असते आणि ती म्हणू लागते, तुम्ही काही करा पण आज सागरला तुम्ही सोडवाच, कारण अहो सागर कोळी एक मोठं नाव आहे, नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे, त्यांचा प्रामाणिकपणा आहे आणि त्यांच्या प्रामाणिकपणानेच त्यांनी हे नाव कमावलं आहे. पण असं कोणीतरी येऊन त्यांना घेऊन जाऊन त्यांच्या प्रामाणिकपणावर असं बोट कसं काय ठेवू शकतं? तर वकील साहेब म्हणतात, मी समजू शकतो. मुक्तामध्ये नाही, तुम्ही नाही समजू शकत. एखाद्याच्या प्रोफेशनलवर जेव्हा एखादे बोट माणसं ठेवतात आणि त्यांना अडकवलं जातं तेव्हा काय होतं याचा अनुभव आहे मला. आणि प्लीज सागरच्या बाबतीतही तेच घडलं आहे, त्यामुळे तुम्ही त्याला लवकरात लवकर बाहेर काढा. तर वकील साहेब म्हणतात, हो मी प्रयत्न करतच आहे. मुक्तामध्ये प्रयत्न नको, मला 24 तासाच्या आत सागर बाहेर आलेच पाहिजेत. दुसरीकडे पाहायला मिळतं इन्कम टॅक्सचे ऑफिसर सागरला प्रश्न विचारू लागतात आणि सागरला म्हणतात, प्लीज आम्हाला खरी उत्तरं द्या. सागर म्हणतो, गेला 1 तास मी तुम्हाला सगळं काही खरंच सांगत आहे. तर ते म्हणू लागतात की आम्हाला असं कळालं आहे की तुम्ही सागर फिशरीजमध्ये गोल्डचाही पुरवठा करत आहात. सागर म्हणतो, यासाठी तुमच्याजवळ कोणता पुरावा आहे का? तर ते चिडूनच सागरला म्हणतात, मग मला एक सांगा, तुमच्याजवळ एवढी कॅश आली कुठून? सागर म्हणतो, मला माहीत नाही, हे सगळं कोणीतरी माझ्या विरोधात करत आहे. तुम्ही जे काही बोलत आहात ते सगळं चुकीचं आहे. मला या सगळ्यामध्ये कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. मला माहीत आहे मी असं कधी काहीच केलं नाही, कारण आजपर्यंत जे काही केलं आहे ते माझ्या हिमतीवर मी मिळवलं आहे. मला चुकीच्या मार्गाने जायची गरजच पडली नाही. हे सगळं काही माझ्या विरोधात कोणीतरी प्लॅन केलेलं आहे. प्लीज तुम्ही या सगळ्याचा शोध घ्या, माझ्यावर विश्वास ठेवा. हे मी काही केलं नाही आहे. तुम्हाला जसं वाटत आहे तसं मी काहीच केलं नाही, पण तुम्हाला कसं सांगू आणि कसं पटवून देऊ? तर ते विचारू लागतात, मग आम्हाला सांगा, तुम्हाला असं का वाटतं की हे कोणीही काही करू शकतं? तर सागरच्या लक्षात येतं आणि सागर म्हणू लागतो, माझ्या हे आधीच लक्षात आलं पाहिजे होतं की हे नक्की कोणी केलं असावं. आणि सागरच्या सगळं काही लक्षात येतं. सागर म्हणतो, मला चांगलंच माहीत आहे की हे सगळं काही कोणी केलं आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं स्वातीने कार्तिकला मेसेज केलेला असतो आणि कार्तिकला म्हणू लागते, कार्तिक सॉरी, आज खरंच मी तुमच्यावर खूप ओरडले, पण मला तुमचा राग आला होता. अहो याचा अर्थ असा होत नाही की माझं तुमच्यावर प्रेम नाही, माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे, मी तुमच्याशिवाय जगूही शकत नाही. तर हर्षवर्धन कार्तिकला विचारतो, अरे कसला विचार करतोयस, चल ना एन्जॉय करू. तर कार्तिकही त्यांच्या पार्टीमध्ये जॉईन झालेला असतो. त्यानंतर सावनीही कार्तिकला म्हणते, कार्तिक आज सगळं काही तुझ्यामुळे शक्य झालं आहे, त्यासाठी खरंच थँक्यू. तर कार्तिक म्हणतो, हो आपलं स्वप्न तर पूर्ण झालं आहे, पण यामध्ये माझी जी हालत झाली होती ना ती खरंच खराब होती. त्यासाठी मला मेलोड्रामा करावा लागला आणि एकदा त्या स्वातीचा विश्वास संपादन केला. स्वातीचा माझ्यावर एक आंधळा विश्वास आहे. मी जे बोलतो जे करतो ते सगळं काही ती मान्य करते आणि आजही तिने तेच केलं आहे. जर मी स्वातीला मनवू शकलो नसतो तर गेलोच असतो आज 12च्या भावात. तर सावनी म्हणते, असं कसं होईल? अरे आम्ही आहोत ना. तर हर्षवर्धन म्हणू लागतो, कार्तिक आम्ही असा विचार केला आहे, तू आमची एवढी मदत केलीस, मग नेक्स्ट प्रोजेक्टमध्ये तुला बिझनेस पार्टनर म्हणून घ्यायचं असा आमचा विचार चालला आहे. हे ऐकताच कार्तिक खूप खुश होतो आणि म्हणू लागतो, थँक्स हर्षवर्धन आणि थँक्स सावनी. तर दोघांचेही तो आभार मानू लागतो आणि तो खरंच खूप खुश झालेला असतो. तर दुसरीकडे सागरला ऑफिसर विचारू लागतात, तुमच्या या बिझनेसमध्ये अजून कोण कोण पार्टनर आहेत? सागर म्हणतो, मी असा कोणताही बिझनेस करत नाही. हवं तर मी माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगतो की मी असा कोणताही बिझनेस करत नाही. तर सागरच्या या बोलण्याचा ऑफिसर विचार करू लागतात. त्यांचाही सागरवर विश्वास बसत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ताही या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते की हे नक्की कोणी घडवून आणलं असेल. तर तिला सगळ्या गोष्टी आठवू लागतात आणि ती विचार करत म्हणते की माझ्या क्लिनिकमध्ये आलेली व्यक्ती, त्यांनी मला दिलेली धमकी की तुमच्यावर केस करेन. त्यानंतर माझ्या घरी आलेलं लेटर की माझं लायसन कॅन्सल होण्यासाठी चालू असलेली प्रक्रिया. तर त्यानंतर आलेले घरी पोलीस आणि त्यांना मिळालेलं सोन्याची आणि ती पैशाची बॅग. या सगळ्याचा विचार करता मुक्ताच्या लक्षात येतं की हे सगळं काही एकच आहे, हे सगळं कोडं एकच आहे. ही जे काही कोणी केलं आहे त्यासाठी वेगळं चित्र नाहीच आहे. या सगळ्याचं चित्र एक आहे आणि ते सगळं काही कोणीतरी मुद्दाम घडवलं आहे. कदाचित असं असू शकतं की हे सगळं काही सावनीनेच घडवलं असू शकतं. ही माझी शंका नाही, तर हे माझं मन मला सांगत आहे हे सगळं काही सावनीचं कारस्थान आहे आणि जर तसं काही असेल तर मला सावनीशी बोलावंच लागेल असा मुक्ता विचार करू लागते. तर दुसरीकडे सावनीही हर्षवर्धनला म्हणू लागते, हर्ष
आता तर सगळं काही तुझ्या मनासारखं झालं आहे, सागरही जेलमध्ये गेला आहे, मग आता तुला माझ्याशी लग्न करायला काहीच हरकत नाही. तर हर्षवर्धन सावनीला म्हणतो, होल्ड, तुझ्याशी तर मी लग्न करणारच आहे, पण ते डील मंजूर झाल्यानंतरच. सावनी म्हणते, ठीक आहे, तेही तुझ्या मनासारखं नक्कीच आणि लवकरच होणार आहे. तर मिहीर हा वकील साहेबांना भेटतो आणि त्यांना विचारू लागतो की काहीतरी मार्ग असेलच ना. तर वकील साहेब म्हणतात, नाही, कोणताही मार्ग नाही. मी खूप प्रयत्न केले, मात्र आपल्या हातात कोणताही पुरावा सापडला नाही आहे, त्यामुळे कोणताही मार्ग नाही. आणि आज साहेब लॉकअपमध्ये आहेत, परंतु उद्या त्यांना जेलमध्ये घेऊन जातील. हे ऐकताच मिहीरला धक्का बसतो. तर दुसरीकडे मुक्ता ही आई एकविरेला हात जोडत म्हणू लागते की काही झालं तरी लवकरात लवकर मला सागरला बाहेर काढायचं आहे. वाटेल ते झालं तरी मी सागरला बाहेर काढणारच आहे, परंतु मला त्यासाठी ताकद दे. मला तुझ्या आशीर्वादांची गरज आहे. मला माझ्या सागरला लवकरात लवकर निर्दोष मुक्त करायचं आहे. तर त्याचवेळी मुक्ताला सागरचा फोन येतो. मुक्ता ही सागरला विचारते, सागर, अहो तुम्ही कसा काय फोन केला? तुम्ही कुठे आहात आणि तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला तिथे काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? ते तुम्हाला त्रास तर देत नाहीत ना? मुक्ता प्रश्नावर प्रश्न विचारू लागते. तर सागर म्हणतो, सगळं काही ठीक आहे आणि मी काही लवकरात लवकर सुटेन असं तरी मला वाटत नाही, पण प्लीज माझं ऐकून घ्या. मला आता जेलमध्ये शिफ्ट करते. मुक्ता म्हणते, नाही सागर, ते असं करू शकत नाही. सागर म्हणतो, प्लीज मुक्ता माझं ऐकून घ्या. एक तुम्ही काम करा की काही झालं तरी हे लग्न पुढे ढकलू देऊ नका. मीही हे लग्नच पुढे ढकलण्याचा प्रयत्न करेल, पण तर तुम्ही त्याला सांगा की हे लग्न व्हायलाच पाहिजे. त्यासाठी तुम्ही खंबीर राहा. तुम्ही कोसळला तर घर कोसळून जाईल. फक्त मुक्ता, लग्न, विधी, मानपान सगळं काही तुमची जबाबदारी आहे. मी ते नसेन, पण ते कोणालाही जाणवू देऊ नका. मुक्ता म्हणते, कोणालाही नाही जाणवलं तरी मला जाणवणारच ना. सागर म्हणतो, प्लीज तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि सईची काळजी घ्या. नीट राहा. सागरने फोन ठेवलेला असतो, परंतु मुक्ताला सागरची खूप काळजी वाटत असते. त्यावेळी तिथे मिहीर येतो आणि मुक्ताला म्हणतो, मला तुम्हा सगळ्यांशीच बोलायचं आहे. मुक्ता म्हणते, काय झालं आहे मिहीर, बोल ना. मिहीर म्हणतो, नाही, मला तुम्हा सगळ्यांशी बोलायचं आहे. असं म्हणत तो बापू आणि इंद्राताईंना बोलावून घेतो आणि म्हणू लागतो, मावशी, माझं लग्न आपण पुढे ढकलूयात का? इंद्राताईंना खूप वाईट वाटत असतं. इंद्राताई म्हणतात, पोरा. तर मिहीर म्हणतो, हो, जर दादूसच नसेल तर माझ्या या लग्नाला काय अर्थ आहे? बापू म्हणतात, अरे पण तुझ्या आनंदावर विरजण कसं काय टाकणार आम्ही? तर मिहीर म्हणतो, माझा आनंद दादूसमध्येच आहे आणि ज्यावेळी दादूस येईल त्यानंतर माझं लग्न होईलच ना. मिहीर मुक्ताला म्हणतो, वहिनी, तू तुझ्या आईला सांगशील ना गं, हे लग्न आपण पुढे ढकलूया म्हणून? मुक्ता म्हणते, नाही, हे लग्न पुढे ढकललं जाऊ शकत नाही. तर बापू विचारतात, सुनबाई? मुक्ता म्हणते, हो, कारण सागरचा फोन आला होता. कदाचित सागरला माहीत असणार. मिहीर हेच बोलणार, कारण मिहीरच्या मनात काय आहे हे सागरला चांगलंच माहीत असतं. त्यांनीच मला सांगितलं की मिहीरला समजाव, हे लग्न पुढे ढकललेलं त्यांना नाही आवडणार. लग्न हे वेळेतच व्हायला हवं, ही त्यांचीच इच्छा आहे आणि म्हणूनच त्यांनी मला हे सगळं काही फोन करून सांगितलं आहे. त्यामुळे मिहीर, तू असं नको बोलूस. तुझं लग्न हे त्याच वेळी व्हायला पाहिजे. तर इंद्राताई म्हणतात, अगं सागरचा फोन आला तर मला सांगायचं होतं ना. तर मुक्ता म्हणते, हो मम्मी, परंतु त्यांच्याजवळ एवढा वेळ नव्हता. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं, सावनी ही सागरला भेटायला येते आणि म्हणू लागते, मी मुद्द्याचंच बोलते. तुझ्या कंपनीला 500 करोडची जी डील मिळणार आहे ना, ती हर्षच्या कंपनीला दे. त्याच्या बदल्यात मी तुला मुक्ताचं लायसन परत देऊ शकतो. तर हे डील सागर मान्य करतो. तर त्यानंतर आरतीचा मुक्ताला फोन येतो. तर आरती खुश होत म्हणते, मॅडम, आपल्या जे क्लिनिकला सील लागलं होतं ते सील काढलं गेलं आहे आणि आपलं क्लिनिक आपल्या ताब्यात मिळालं आहे. तर मिहीर मुक्ताला म्हणतो की जे लायसन तुला मिळालं आहे त्यासाठीच हे डील झाली आहे. हे एकताच मुक्ताला धक्का बसतो. मुक्ता ही सागरला भेटण्यासाठी येते आणि सागरला म्हणू लागते, सागर, तुम्ही असं का केलं? सागरा मुक्ताला म्हणतो, तुमच्यासाठी अशा 100 डील मी ओवाळून टाकेन. तर मुक्ता ही प्रेमाने सागरकडे पाहू लागते. सागरने मुक्ताला तिचं लायसन परत दिलेलं असतं. आता मुक्ता ही सागरला या सगळ्यामधून कशाप्रकारे निर्दोष मुक्त करेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.